हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा श्रावण सोमवार। आज शिवमूठ आहे, तीळ मंदिरात पण जायचं आहे। त्यानंतर सकाळची मस्त अशी देवपूजा पण झालेली आहे। तर आजचं जे काही शेड्यूल असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि मेन म्हणजे आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी पण शेअर करणार आहे। तर ती रेसिपी मी तुम्हाला दाखवते। त्याआधी मी तुम्हाला दाखवते मी इथे काय काय सगळं सकाळपासून तयारी चालू आहे। तर देवपूजा पण मस्त झालेली आहे। त्यानंतर बाहेर रांगोळी काढली। रांगोळी काही जास्त मी काढत नाही, थोडीशी अशी उंबऱ्यावरती अशी पट्टी आहे ना उंबऱ्याची, तर त्याच्यावरच फक्त रांगोळी काढतो। तर ती रांगोळी काढून झाली। तर आता मंथन गेलेलं आहे ट्युशनला। त्यानंतर आज फक्त सकाळी आता डाळ भात तेवढं बनवणार दोघांसाठी, परत संध्याकाळी सगळं जेवण बनवायचं आहे। कारण की आज उपवास आहे माझा फक्त श्रावण सोमवार असतो। बाकी कोणाचा उपवास नसतो, तर आपल्याला जेवण तर बनवावंच लागणार आहे। तर त्याच्यामुळेच मी आज काय करते, पहिल्यांदा डाळ भात अशीच बनवून देते, नाही तर फ्राईड राईस बनवते। सकाळी संकेतला ना आज हे दिलं, मिरची टाकतो ना आपण, म्हणजे मसाला टाकून भात वेगळा बनवतो, तर मिरची टाकून फोडणी देऊन असं फ्राईड राईस बनवून दिला हळद टाकून। तर तो त्याला दिला। तर मंथन बोलला मम्मी मला फ्राईड राईस पाहिजे। तर बघू आता डाळ भात तर खायला बनवणार आहे, नाही तर मग फ्राईड राईस बोलले तर फ्राईड राईस पण देईल, नाही तर डाळ भात पण देईन त्याला। पण डब्याला काय डाळ भात नाही देणार आहे, काहीतरी एक फ्रूट्स देईन आणि मग फ्राईड राईस बनवून देईन। चला असो, आता व्हिडिओला सुरुवात करूया। आधी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी दाखवते, सर्वात पहिल्यांदा ना तुम्हाला दाखवते ही फळं घेऊन आलेली। मी रात्री लेट थोडं गेली। चांगला आहे हा बेरू, फक्त इथे असं हा वेगळा झाला, तो मी नंतर कापून खाईन, आज उपवास आहे त्याच्यामुळे। तर ही मी मिठाच्या पाण्यामध्ये सगळी ठेवलेली आहेत, कारण की ह्याच्यावरती बघा डाळिंब पण आहे, ॲपल आहेत, ह्याच्यात थोडेसे ॲपल ठेवलेले आहेत। आणि ही इकडे ना काकडी धुवून ठेवलेत, काकडी स्वच्छ धुवून ठेवली। आणि इथे कोथिंबीर आहे, तर कोथिंबीरीची वडी मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। ह्या आधी पण केलेली आहे, पण आज उपवास आहे ना, तर त्याच्यामुळे मी कोथिंबीरीची वडी पण बनवणार आहे। आणि ही साफ करून ठेवलेली आहे फक्त। तर इथे संध्याकाळसाठी छोले भिजत टाकलेत। आणि इथे ॲपल आता मिठाच्या पाण्यात आहे, झाला आता अर्धा तास होत आला। इथे पेरू पण आहेत, ॲपल आहेत थोडेसे, आणि इथे डाळिंब पण आहेत। तर नंतर केळी घेऊन येईन। आता हे सगळं ना स्वच्छ करून देते। आणि हे पण आहेत, सीताफळ पण आहेत, तुम्हाला दाखवते बघा। सीताफळ पण आहेत, ते धुवून नाही ठेवले मी सीताफळ, कारण की ते जर धुतले असते ना तर मग परत थोडे कुठे पिकलेले आहेत, मग आतमध्ये पाणी जाणार, परत ते खराब होणार। मग त्याच्यामुळे मी काही ते धुतले नाही। जेव्हा खायचं असेल ना तर त्यावेळेला मंथनला मिठाच्या पाण्यातून नक्की काढून देईन, गरमी पण खूप आहे। आणि आता मी हे सगळं धुवून ठेवते आणि मग पटपट असं तुमच्यासोबत शेअर करते। मंदिरात पण जायचं, चला। हे बघा इथे ना काकडी, सीताफळ, पेरू, ॲपल आणि हे डाळिंब, तर हे मी स्वच्छ धुवून ठेवले। कारण की आता जरी आपण बोलत असेल की म्हणजे फळं चांगली असतात, शरीरासाठी चांगली असतात, म्हणजे काही जणांना असं वेट लॉससाठी पण काही जण नुसती फळ फ्रूट खातात, तर ते केमिकल मारलेले असतात। तर त्याच्यामुळे हे ना मिठाच्या पाण्यात धुणं आवश्यक आहे। मिठाच्या पाण्यामध्ये धुवा, आणि ज्यावेळेला आपण मुलांना देतो ना तर त्यावेळेला ते स्वच्छ, कारण की हे कलरमध्ये बुडवून काढतात, त्याच्यामध्ये एवढी रेड होतात हे बघा। मग त्याच्यामुळे काय करायचं, मिठाच्या पाण्यामध्ये धुवायची सगळी फळं। ज्यावेळेला तुम्ही फळभाज्या आणतात ना तर त्यावेळेला मिठाच्या पाण्यामध्ये धुवायच्या आणि नंतरच मग आपण वापरायच्या। तर मी इथे आता धुवून ठेवले। शेवटी मी सगळं जेवण बनवलं, सांगते। चपाती बनवल्या मंथनला टिफिनसाठी। त्यानंतर हे बघा तिखट अशी भाजी बनवली बटाट्याची, आणि डाळ आणि भात असं सगळं बनवलं। कारण की टिफिनला पहिलं कॅन्टीनला जेवत होता, पहिलं कॅन्टीन चालू असायचं, तर आता
कॅन्टीन बंद केलेलं आहे स्कूलमध्ये, म्हणजे काहीतरी असं कधीतरी चेंज म्हणून मग मी तिला घेऊन द्यायची काहीतरी असं. मग आता म्हटलं कॅन्टीन बंद केल्यामुळे मला चपाती भाजी बरं बनवावीच लागली. मग चपाती भाजी बनवली. आता मंथनला सोडून येणार, त्यानंतर मग बाकीचं सगळं असेल ते रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. मग कोथिंबीर इथे स्वच्छ धुवून घेतली, एक जुडी होती पण ही आता मस्त स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर अशी बारीक कट करून घेतली. आता याच्यामध्ये सगळे बेसिक मसाले लागतात ना, तर ते घालणार आहे. सर्वात पहिल्यांदा मी इथे आता बेसन घालून घेते. मला आता याचा अंदाज आहे की ह्याच्यामध्ये किती बेसन लागेल, तर मी इथे ना 1.5 वाटी बेसन घेतलं होतं, तर ते 1.5 वाटी घालून घेते. आले लसूण पेस्ट 1 मोठा चमचा. त्यानंतर आपल्याला जितपत तिखट आवडतं तितपत आपण इथे आपला लाल मसाला टाकून घेते. गरम मसाला, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे सगळे ना एकजीव करून घ्यायचं. आधी पाणी नाही घालायचं, फक्त हे असं बिना पाणी घालता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. नंतर बघायचं आपल्याला जर पाणी लागलं तर घालायचं. आणि थोडंसं मला वाटतं की ह्याला बेसन थोडंसं अजून लागेल, तर त्याच्यामुळे मी थोडंसं बेसन पण ॲड करते ह्याच्यामध्ये. मी अजून ना अर्धी वाटी, म्हणजे मोठी वाटी आहे माझ्याकडे, तर ती अर्धी वाटी परत ह्याच्यामध्ये ॲड केलं. तुम्ही तुमच्याकडे जेवढी कोथिंबीर असेल ना, तर तेवढी म्हणजे तितपत तुम्ही बेसन वगैरे वापरू शकता तुमच्या अंदाजानुसार. तर मी जेवढं माप सांगितलं तेवढं काय वापरू नका, कारण की प्रत्येकाकडे कोथिंबीरीचं प्रमाण वेगवेगळं असतं. तर आता मी काय करते, हे थोडंसं घट्ट झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालते. हो, एवढंच घेतलं पाणी, हातावर घेतलं आणि हे आता सगळीकडे असं. आता ह्याचा मस्त असं एक गोळा बनवून घेते. आता एवढा असा घट्ट, जास्त करून घट्ट मळून घ्यायचा. तर आता मी काय करते, हे सगळं एकत्र करण्यासाठी मी थोडंसं हातावरती तेल घेते. जास्तच झालं थोडंसं. हातावर तेल घेतलं. आता हे सगळं एकत्र करून घेते आणि मग याचे बारीक बारीक असे गोळे करून घेते. आणि गोळे केल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. आता हे इकडे ना मळून झालं, तर त्यानंतर मी थोडंसं हातावरती परत तेल घेते आणि इथे मी मोदकाची चाळण घेतलेली. तुमच्याकडे केळीचं पान असेल ना, तर ते केळीचं पान वापरलात तरीही चालेल. तर मी इथे ना आता ह्याच्यामध्ये तेल लावून घेते, म्हणजे कोथिंबीर वडी खाली चिकटू नये ह्यासाठी. आता इथे हे जे असे गोळे केलेले आहेत ना, तर ते ह्याच्यावरती ठेवते आणि नंतर मग उकडायला ठेवून देते. हे बघा, इथे आपले मस्त असे कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे. आणि मंडळी, मी ह्याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ नाही टाकलं, कारण की माझ्याकडे ना तांदळाचं पीठ नव्हतं. म्हणजे नाचणे, ज्वारी आणि हे सगळं मिक्स पीठ होतं. तर मी विचार केला की तांदळाचं पीठ टाकलं असतं ना, म्हणजे ते जर पीठ टाकलं असतं मी मिक्स पीठ, तर थोडेसे काळे पडले असते. त्याच्यामुळे मी टाकलं नाही. आणि तांदळाचं पीठ नव्हतं त्याच्यामुळे मी तांदळाचं पीठ नाही टाकलं. तांदळाच्या पीठाने थोडंसं क्रिस्पी होतात. तर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता. तर आता मी ना हे उकडवायला ठेवून देणार आणि तुम्हाला उकडवण्यासाठी हे 15 मिनिटावरती आपण ठेवून देते मी, ते तुम्हाला दाखवते. टोप गॅसवरती ठेवला, गॅस चालू करून घेतला. त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकते, कारण की भांडी काळी होऊ नयेत म्हणून भांड्यांची आधीच काळजी घेते. तर इथे लिंबू टाकलं आणि त्यानंतर आता हे इथे मी उकडवायला ठेवून देते. उकडवते आणि 15 मिनिटं मस्त असे उकडतील. आता ह्याच्यावरती मी बाकी काय, माझ्याकडे एक तवा आहे चपातीचा, तर तो चपातीचा तवा ठेवते आणि मग 15 मिनिटानंतर मग आपण बघूया. 15 मिनिटानंतर आता मी ते ना गॅस बंद करून घेते आणि नंतर हे थंड झालं ना की मग नंतरच खोलते, कारण की गरम असेपर्यंत उगीच चटका बसायचा, कुठं तर भाजायचं, मग नंतर खोलून मग दाखवते. तर इथे गॅस बंद करून घेतला. त्यानंतर बघा असं टोप कसा मस्त असं चकाचक झाला.
लिंबू टाकल्यामुळे तो काळा नाही पडला. आता हे थंड झालेलं आहे, ते इथे मी आता याचे स्लाईस करून घेतले बघा. असे बारीक बारीक तुम्हाला ज्या म्हणजे मोठे करायचे असतील, जाड करायचे असतील, बारीक करायचे असतील तर त्या पद्धतीने करा. आणि मस्त आतमधून बघा जाळीदार असे झालेले आहेत. आता मी तळून घेणार आहे, कारण की आता उपवास सोडायचा आहे मला. तर त्यासाठी आधी पहिल्यांदा काय केलं, गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये ते बारीक बारीक पीस टाकले, कारण की मला मोठी कढई नाही ठेवली, मी छोटी कढई ठेवली. तर त्याच्यामध्ये 4 टाकले. आणि हे आता तुम्ही गोल्डन शॅलो फ्राय पण करू शकतात आणि डीप फ्राय पण करू शकतात. तर मी ते डीप फ्राय करते. तर तुम्ही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असं याला तळून घ्यायचं. आणि मस्त असं झटपट आपण आज उपवास पण सोडणार आहे. तर आज मस्तपैकी जेवणासाठी काय काय असणार आहे तर हे मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे. सकाळी तुम्ही बघितलं छोले भिजत टाकले होते मगाशी मी. आणि इथे आता मस्त कोथिंबिरीची वडी. मग त्या दिवशी मंगेश बाहेर गेले होते तर ते घेऊन आले कोथिंबीर. मला बोलले अगं वडी बनव हा मस्त अशी. आणि मग विचार केला की आज उपवास आहे तर आज मस्तपैकी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. हे बघा अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे, मस्त असे तळायचे. आणि इथे आता काढून घेऊया. इथे एका टिश्यू पेपरवरती इथे काढून घेतले आता कोथिंबिरीची वडी. अळूवडी पण अशीच असते, पण अळूवडी थोडीशी वेगळी प्रोसेस असते. तर ते पण तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर केलेली आहे. तर आता इथे तुम्हाला दाखवते मी. आजच्या जेवणासाठी मस्त अशी बघा आपली फेमस गोडी डाळ, छोलेची भाजी, त्यानंतर कोथिंबिरीची वडी, चपाती, शेगलाची भाजी, भात, लोणचं. तर पापड मी भाजला नाही, कारण की पापड म्हणजे आता कोथिंबीर वडी पण तेलकट होती तर त्याच्यामुळे मी पापड नाही भाजला. तर हे सगळं असं मस्त असं उपवासाचं जेवण आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही काय काय बनवलं आहे उपवासा दिवशी तुम्ही काय काय बनवलं आहेत तर ते पण मला कमेंट करून सांगा मंडळी. आता आम्ही इथे जेवायला बसतो. सगळ्यांना जेवायला वाढलं, मी मस्त इथे आता जेवायला बसली. आणि सगळं शूट घेणार होती, पण ना तिकडे थोडे इकडे बसले, या साईडला थोडे इकडे बसले होते. तर मी म्हटलं आता तुम्हाला मीच टेस्ट करून सांगते की कोथिंबिरीची वडी कशी झालेली आहे, कारण की बाकी सगळ्यांना तर आवडलीच आहे. तर काय प्रश्न नाही. आणि जेवणाला कधी कोण नावं ठेवत नाही, त्यातच मोठं समाधान आहे मला. आणि ऑफकोर्स तुम्हाला माहितीच असेल की जेवण आपण सगळ्याच गृहिणी चांगले बनवतात, त्याच पद्धतीने मी पण छान बनवते जेवण असं मला वाटतं. तर मस्त आता आपण जेवणाचा आनंद घेऊया. आणि दिवसभर उपवास करून ना आधी कधी भात खाते असं होतं, म्हणजे भात खाऊनच उपवास सोडतात. तर पण भाताशिवाय का आपल्याला चैन पडत नाही. आणि मी आधी खाते आणि मग नंतर तुम्हाला सांगते. माझी खूप बडबड झालेली आणि मस्त झालं होतं. डाळ भात तर मी पहिल्यांदा खाल्ला आता, आणि आता मी वडी खाऊन तुम्हाला सांगते. खरंच भारी झाली होती, मस्त झाली होती, टेस्टी. अशी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल ना, एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. अजून आता आपले श्रावण महिने चालू झाल्यानंतर, आता श्रावण महिना चालू झाला म्हटल्यानंतर आता आपले सगळे सण चालू झालेले आहेत. इथून पुढे आता गणपती येणार, त्यानंतर आता गोकुळाष्टमी येईल, मग गणपती येतील, त्यानंतर मग बाकीचे नवरात्रीचं सण चालू होईल. तर सगळं जेवण आवडलं, मस्त असं जेवलो. श्रावण सोमवारी गावी लवकर जेवायचो आम्ही, म्हणजे श्रावणातले जे सोमवार असतात ना तर ते गावी लवकर सोडले जातात. म्हणजे दिवस मावळायच्या आधी, म्हणजे सूर्य मावळायच्या आधी जेवायचं असतं असं माझी आई म्हणायची. माझी म्हातारी म्हणजे माझी आजी म्हणायची. मग आता इथे कसं सगळ्या तेवढं टाईम नाही भेटत आपल्याला. म्हणजे आता कसं मुलांच्या शाळा असतात, कोण ऑफिसला जाणारे असतात, कोणाचं काय काम असतं. मग काय केलं मी, आज 7:30 वाजता माझं जेवण झालं होतं, पण काय कारणास्तव मला थोडंसं लेट झालं जेवायला. आणि अळूवडी तर मी दुपारी सगळी करून ठेवली होती, त्या तुमच्यासोबत मी आता व्हिडिओ शेअर केला. तर असा होता आजचा व्हिडिओ. खूप म्हणजे उपवास असेल ना तर माझं एक ठरलेलं आहे, डोकं माझं कायम दुखतं, कारण की केसावरून आंघोळ केली सकाळी करते, मग त्याच्यानंतर मग परत मंथनला शाळेत सोडा, घेऊन या. मग उन्हामध्ये कसं असं जास्त प्रवास झाला ना त्यातमध्ये उपवास असतो. आज मी उपवासाला ना बटाट्याची, तिखट बटाट्याची म्हणजे मिरची टाकून भाजी बनवली. फक्त मिरची टाकायची, थोडासा कढीपत्ता टाकला, मिरची टाकली आणि जराशी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं. तर ही अशी भाजी बनवली होती ना, तर त्याने माझं आज डोकं पण दुखत होतं. मग म्हटलं आता मस्त लवकर जेवूया, जरा आराम करूया. आता वाजले 10 वाजले, तरी 10 वाजले. आता सगळं झाली, कामं झाली माझी. असा होता आजचा व्हिडिओ. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, मी अजून एक म्हणजे किचनसाठी एक नवीन असं म्हणजे किचन असं
किचनमध्ये काहीतरी बदल केलेले आहेत, तर ते तुम्हाला येणाऱ्या आता व्हिडिओमध्ये पण दाखवते. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.